संगीता सुतार यांच्या पाठपुराव्याला यश। प्रभाग क्रमांक 49 मध्ये रस्ते आणि जलवाहिनी कामांचा शुभारंभ। मालाड वॉर्ड क्रमांक 49 मड सिल्वर बीच निलॉन बंगला ते ओम नवनी बंगला तसंच योगाश्रम ते भुलार गार्डन या मुख्य रस्त्यांवरील कामांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला। याचबरोबर 250 मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी वनिला तलाव तसंच पास्कलवाडी मड रोड या परिसरात टाकण्यात येणार आहे। तसंच 250 मिमी आणि 150 मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी बाप्टिस्ट चर्च ते मामुकल्ली मड रोड इथं टाकण्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे। सिल्वर बीच ते निर्लॉन बंगला या परिसरात कंपाऊंड रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा देखील लवकरच शुभारंभ होणार आहे। ही सर्व कामं प्रभाग क्रमांक 49 मधील नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू होत आहेत। या कामांसाठी माजी प्रभाग समिती अध्यक्ष आणि माजी नगरसेविका संगीता सुतार तसंच समाजसेवक आणि विधानसभा निरीक्षक संजय सुतार यांनी 2022 पासून सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळे झालेत। आजच्या भूमिपूजन सोहळ्यास ग्रामस्थ, शिवसैनिक, महिला विभाग संघटिका मनाली चौकीदार, जयश्री म्हात्रे, शाखा प्रमुख संदेश घर, सुधाकर गुरव यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। स्थानिक नागरिकांनी संगीता सुतार आणि संजय सुतार यांचे आभार मानले। त्यांनी सांगितलं की आमच्या प्रत्येक समस्येवर उपाय करणारे असे नगरसेवक आम्हाला लाभलेत। आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू। यावेळी संजय सुतार यांनी सांगितलं की लवकरच मड वर्सोवा ब्रिजच्या कामालाही सुरुवात होणार आहे। यात अनेक नागरिकांचे घर आणि जागा जाणार असल्या तरी प्रत्येकाला योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। प्रभाग क्रमांक 49 मधील या विकास कामांमुळे नागरिकांना वाहतूक, पाणीपुरवठा आणि मूलभूत सोयींमध्ये मोठा दिलासा मिळणार आहे। सततच्या पाठपुराव्यानं आणि जनतेच्या विश्वासानं विकासाची गती पुन्हा वाढताना दिसतीये। जागृत महाराष्ट्र न्यूज, मालाड, मुंबई।